आणखीन एका कार्यक्रमामध्ये आंध्रचे नेते मला डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्याबरोबर हास्यविनोद करतायत। मी त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता, त्यांचा चेहरा पाहता, त्यांचं एकंदरीत वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय आपल्याला युद्ध करायचं आहे, पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे वगैरे काही दिसत नाही। खुशमिजाज अवस्थेमध्ये आहेत। आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा, की पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं। विमाने वगैरे उडतात, प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची। आत्ता मी काय डिफेन्समधले एक्सपर्ट नाही, युद्ध सराव हा सदैव सुरू असतो। ज्या देशाला पाकिस्तानसारखा किंवा चीनसारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव हा ऐन वेळेस होत नाही, हा सुरूच असतो, एक प्रोसेस आहे। त्याच्यावर मी त्याच्यावर टीका आहे, तो डिफेन्सचा विषय। पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही। फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्यांनी युद्ध सुरू केलं आहे, मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलं आहे, बॉम्ब टाकलेले आहेत पाकिस्तानवर, पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत, भूमिगत झालेले आहेत वगैरे, हे युद्ध सुरू आहे। पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलं नाही, ते त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल। सर, विरोधी पक्षांची जी आक्रमकता आहे किंवा युद्ध जोर जो आहे तो देशाला परवडणारा आहे का? कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातले काही लोक गमावले, असं आम्ही कडे म्हणतो। मोदी म्हणाले आहेत ना युद्धाची भाषा, युद्धाची भाषा कोणी केली? युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली। तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवायला पाहिजे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली का त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे? राजनाथ सिंगने केली। राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत, काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत। घरात घुसून मारू। काल देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हटले? चुन चुन कर मारेंगे। अडवले कोणी? चुन चुन कर मारो ना। ज्या पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन चुन कर मारता आणि खतम करता, तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुन चुन कर मारू शकता, आपल्या दुश्मनांना। खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शहा आहेत, गृहमंत्री। जे हत्याकांड घडलं आहे काश्मीरमधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या 10 वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत। तरीसुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवलं हे रहस्य आहे। का ठेवलं आहे? 27 जणांचं जे हत्याकांड झालं आहे त्यात आपल्या राज्यातले 6 जण आहेत, त्याला जबाबदार अमित शहा आहे। ते काय चुनचुनके मारू करतात? आमचे लोक चुनचुनकर मारले, त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय कीव आहे। त्यांनी सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा मागायला पाहिजे, त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला। तुम्ही विरोधी पक्ष तुम्ही पण विरोधात आहात, मी मागतोय ना, आम्ही मागतोय ना। मी माझी भूमिका मांडतोय, आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय, सर्वपक्षीय बैठकीत सुद्धा मांडली। आम्ही गांडू नाही, हा देश महत्त्वाचा आहे। या देशावर जर नुसते बोलघवडे राज्य करणार असतील, चुन चुनके मारेंगे, घर में घुसकर मारेंगे, ये करेंगे, आणि तुमचे प्रधानमंत्री 8-8 तास नटनट्यांमध्ये राहत आहेत, काय की नाही काय दुःख चेहऱ्यावर। 27 जणांचं दुःख किती मोठं आहे। साधा एक माझी अमुक जरी मेला तरी 3 दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो, अर्धा झेंडा अर्ध्या। परदेशी माजी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सरकारी कार्यक्रम रद्द करतो। आपल्याकडे काय आहे? दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्यामध्ये, तिसऱ्या दिवशी मुंबईतल्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात नटट्यांबरोबर, नंतर गौतम अडाणीबरोबर चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी पवन कल्याण बरोबर हास्यविनोदामध्ये अडकलेले आहे। काय दुखवटा, राष्ट्रीय शोक, सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही? ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एक तरी लकीर दिसू द्या। कोणाच्याही दिसत नाही आहे। ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे
की 27 जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा चिंतेचा लवलेश दिसला नाही. या देशाचं दुर्दैव. जम्मू काश्मीरमध्ये जागोजागी सोल्जर तैनात असतात, मात्र या ठिकाणी एवढे मोठ्या संख्येने लोक होते तिथे बघा, त्याचं उत्तर कोणी देत नाही. तिथे नेमके सैनिक का नव्हते, सुरक्षा रक्षक का तैनात होत नव्हते, त्याचं उत्तर कोणी देत नाही. ती चूक आहे आणि ती चूक अमित शहानी मान्य केली. चूक आहे की ठरवून, कारण जसं पाठीमागं नाही, मी बोलतोय ना, मला बोलू द्या ना, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना. सर्वपक्षीय बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळायला नको का? मिळायला पाहिजे ना. त्याला जबाबदार कोण आहे? गेल्या 10 वर्षामध्ये जितके जवान, जितके पोलीस, जितके सामान्य नागरिक मारले त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आहेत आणि ते अजूनही पदावरती बसलेले आहेत, राज्य करतायत, सत्ता भोगतायत. या देशाची अवस्था आहे. विरोधी पक्षाचे पक्षनेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय, लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे की विशेष अधिवेशन बोलवा. विशेष अधिवेशन बोलवून तोडगा निघेल असं तुम्हाला सर्वपक्षीय बैठक सुरू होण्याआधी मी ही मागणी केली की तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचं ऐकाल, पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू देत नाही. यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळ याच्यावर चर्चा करता येईल. राहुलजीने तीच मागणी केलेली आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही. विरोधी पक्ष काहीतरी एखादा वेगळा विषय काढून सदन बंद पाडतील. म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला परवडणारं नाही. सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे, पण हे सरकार नाही आहे, हे नराधम आहेत, हे राज्यकर्ते आहेत. ते त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही आहे जे 10 वर्षापूर्वी होते संवेदनशील, तसे नाही आहेत ते. त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा देताय आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देताय, असं माझं स्पष्ट मत आहे. सर, केंद्र सरकारने असू द्या ना, मी काल त्याच्यावर बोललो ना. मी त्याच्यावरती काय सांगितलेलं आहे, जर त्यांना अमित शहाचा राजीनामा मागायचा नसेल तर मग RR पाटलांचा राजीनामा का मागितला घेतला? 26/11 हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये RR पाटील गृहमंत्री, त्यांनी हल्ला घडवला होता का? नाही, पाकिस्तानने केलेला हल्ला होता. शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण त्यांचा राजीनामा घेतला? सगळ्या दहशतवादी हल्ल्यात विलासराव देशमुखांचा राजीनामा का घेतला? एक साधा विषय. ही परंपरा आहे देशाची, जबाबदारी घेतली पाहिजे. सर, केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आणला. ते ह्याच्यावरचं लक्ष, युद्धावरचं लक्ष. आम्ही युद्धाची मागणी करतोय ना. जनतेला वाटतं मोदी घुसणार पाकिस्तानमध्ये स्वतःच, कारण त्याने बांगलादेशच्या युद्धात भाग घेतलेला आहे. लोकांना असं वाटतं की स्वतःच ते नेतृत्व करतील सैन्याचं आणि जातील, कारण 56 इंचाची छाती आहे. तुमचा सहकारी पक्ष जो आहे इंडिया अलायन्स मधला, काँग्रेसनं प्रचंड कौतुक केले. जातीनिहाय जनगणनेची मागणी त्यांनीच केलेली होती. राहुल गांधीचीच मागणी आहे ना. पण शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय आहे? तुमचा पाठिंबा या मागणीला? पाठिंबा का नसावा? जर जाती, बरं असं आहे की राहुल गांधींनी जे एक वक्तव्य केलं आहे की जातनिहाय जनगणनेची घोषणा करून हेडलाईन दिली, पण डेडलाईन कुठे आहे, कधी सुरू करणार ते सांगा, मग आम्ही बोलतो. बोलिये क्या है? इस्तीफा मांगा, बीजेपी और मोदी के चेहरे पर नजर आ रहा है पहलगाम, क्यों आपको ऐसा? देखो भाई कि आप लोग बोल रहे युद्ध हो रहा है. युद्ध कौन कर रहा है? प्रधानमंत्री का चेहरा देखकर, प्रधानमंत्री का जो 2 दिन का कार्य देखकर ऐसा लगता नहीं कि उनके चेहरे पर कोई चिंता या तनाव की लकीर है. दिखता तो नहीं है. जिस देश में युद्ध का माहौल है, आप देखिए ना, झेलेंस्की देखिए, उसका चेहरा देखिए बेचारा. पुतिन का चेहरे पर भी तनाव है ना. लेकिन हमारे प्रधानमंत्री युद्ध की बात, पाकिस्तान को सबक सिखाएंगे, और 24 घंटे में बिहार में चले गए चुनाव प्रचार के लिए. पाकिस्तान बिहार में है क्या? सबक सिखाने की बात आप करते हो. तीसरे दिन मुंबई में आ गए, बॉलीवुड के कार्यक्रम में बैठे.
8-9 घंटे बॉलीवुड के कार्यक्रम, वो सब सिने स्टार एक्ट्रेस के बीच रहे। फिर उधर गए अडानी के पोर्ट का उद्घाटन करने के लिए। फिर वो पवन कल्याण के साथ मंच पर ठहाके लगा रहे थे, जोर जोर से उनको खींच रहे हैं, उनको गले लगा रहे हैं। जनता के मन में आक्रोश है। 27 लोग मारे गए हमारे, जिसने आपको भी वोट किया होगा, और आप ये सब कर रहे हो। तो युद्ध कहाँ है? युद्ध का माहौल दिखना चाहिए कि हम कुछ कर रहे हैं। अब वो प्रैक्टिस चल रही है तो चलने तो हमेशा चलती है। युद्ध का सराव होता है वो हमेशा चलता है, चाहे युद्ध हो या न हो। आपने कहा अमित शाह जिम्मेदार और मैं तो बार बार बोल रहा हूँ, कश्मीर में 10 साल में जितने भी सुरक्षा दल, हमारे जवान, नागरिक मारे गए हैं, वो जिम्मेदारी किसकी है? आप हमारे सुरक्षा की चुन चुन कर मारने की बात आप करते हो। हमको ही चुन चुन कर मारा है, देश के गृहमंत्री की जिम्मेदारी है। इस्तीफा आपने खुद देना चाहिए, नहीं तो प्रधानमंत्री ने गृहमंत्री का इस्तीफा लेना चाहिए। क्यों नहीं लेते आप इस्तीफा? लेना चाहिए। लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत. हिंदी हो गया पूरा? काल अजित पवार असं म्हणाले की मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण योग येत नाहीये, मीही एक दिवशी मुख्यमंत्री होईल. आता योग कसा येणार? मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, बरोबर. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते. मनोहर जोशी झाले ना, पक्षाबरोबर राहिले निष्ठेने. भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, आणि अजित पवारसुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील. हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे, मी लिहिलं आहे सामनात. एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत जोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे, वेगळा गट आहे. जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा, जसं सिद्धरामय्या झाले, अमुक झाले, इतर पक्षात विलीन हो, त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल. हे माझं आकलन आहे. राष्ट्रवादीने आज सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवलं आहे याच्यासाठी, सत्कारासाठी. उद्धव ठाकरे सत्काराला जाणार आहे. कशाला जायचं? राष्ट्रवादीने सगळे आज तीन माजी कोणती? शरद पवार साहेबांनी बोलवलं राष्ट्रवादीचे का? असते. राष्ट्रवादीच्या हे कोणतं? म्हणजे अमित शहाचा पक्ष आहे तोच ना, दुसरा एक. अमित शहा महाराष्ट्रात 3 पक्ष चालवतात. एक भारतीय जनता पक्ष, दुसरा शिंदेचा जो पक्ष आहे तो अमित शहाचा पक्ष आहे, आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही अमित शहाचा पक्ष आहे. अमित शहाच्या पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राशी बेईमानी आहे. ज्या अमित शहाने महाराष्ट्र तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित असलेले पक्ष तोडले, त्यांचा सत्कार करतात. अमित शहाचे पक्ष आहेत, अमित शहा सत्कार करणार का महाराष्ट्रातल्या नेत्यांचा? अजिबात नाही. सुनील तटकरे म्हणाले ठाकरे की साहेब तुम्हाला तसे निवेदन परदेशात दिलेलं आहेत ना, आहे. म्हणजे निवेदन दिलेलं आहे, तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे, सुनील तटकरे म्हणाले. आम्ही अमित शहांच्या कार्यक्रमाला जात नाही, ते अमित शहाचे पक्ष आहेत. मी पहिल्या दिवसापासून सांगतो, आहे की नाही त्यांना विचारा. सर, पण ठाकरे साहेब तसे परदेशातच आहेत ना, म्हणजे ते काय नाही, तो प्रश्न नंतर आहे. ते कुठे असतील हो? मुंबईत मी काय म्हणतो, आम्ही जाणार नाही. निमंत्रण होतं म्हणजे तुम्हाला? मी असं म्हणतोय, आम्ही जाणार नाही. शरद पवारांची जाण्याची शक्यता आहे.